नमस्कार. आज आपण बनवूयात आळूवडी. हे गावठी पानं आहेत. हे मी स्वच्छ धुवून घेते. आपण त्यात टाकण्यासाठी नाचणी, बाजरी, ज्वारी आणि बेसन पीठ आणि लसूण, जिरे आणि एक मिरची त्याची पेस्ट करून घेऊया. हे सगळे पीठं आणि ती मिरची आणि जिरेची पेस्ट सगळी मिक्स करून स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊयात या सगळ्या पिठांची. आणि एकावर एक पान ठेवून असे रोल बनवू. आपण त्याला उकडून घेऊ. 2-3 पानं लावली ना एका रोलमध्ये तर लेअर तयार होतात त्याचे. मी मुद्दामून मोठे पानं घेतले होते घेतानाच, म्हणजे वड्या अशा दिसायला कापल्यानंतर मोठ्या मोठ्या दिसतात, छान वाटतात. पानांचे 2 प्रकार असतात. एक शाईन करणारं पान असतं, ते चांगलं नसतं. गावठी पान वेगळं असतं, ते ओळखायला आलं पाहिजे. ह्या इडलीच्या भांड्यात उकडायला ठेवूया आपण, म्हणजे पटकन होईल. हे मी शेवटचे मोठ्या ज्या वड्या होत्या त्याला कट करून घेतल्या होत्या. 15 ते 20 मिनिटं लागतं ह्याला उकडायला. हे काढून घेऊ आणि थंड झालं की कट करू आपण. छान अशा झाल्या आहेत. त्यात मिरची पण तिखट तुमच्या अकॉर्डिंग टाकलं तरी चालेल. मी माझ्या मुलांच्या हिशोबाने टाकलंय. मीठ, हळद, अद्रक, मिरची लसूणची पेस्ट आणि तुम्हाला दाखवलेले पीठं. त्यात एक तांदळाचं पीठ ॲड करू शकता, त्याने खूप जास्त क्रिस्पी होता वड्या. पण ते सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ॲड केलं नव्हतं. मीठ पण व्यवस्थित टाका. मीठ जर व्यवस्थित झालं तरच टेस्ट चांगली येते. बघा तुम्ही किती क्रिस्पी झाल्या. मुलांना खूप आवडता. ओके, बाय बाय.